तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज आलो मॅच खेळायला नारंगीला आणि आज जी स्पर्धा आहे स्वराज चषक आहे. ज्या स्पर्धेची आपण वर्षभर वाट बघत असतो आतुरतेने, वर्षातली मोठी टुर्नामेंट असते ती म्हणजे स्वराज चषक. तर आज बघूया आपल्याला कसं काय नियोजन आहे, त्याने आपल्याला फायनलपर्यंत आज पोहोचायचं आहे काय पण करून. तर ठीक आहे, बघूया. मॅच चालू होईल आपली. आज लेट आहे राऊंड आपला. साहेब अभ्यास करतात की ह्या स्पर्धेचा पर्व 7वा आहे. तर आपण 2024ला फायनल मारली होती स्वराज चषकची आणि ह्या वर्षी आपल्याला पुन्हा एकदा चान्स आहे. आणि स्वराज चषकचा असा एक इतिहास आहे की आतापर्यंत कोणी डबल फायनल मारली नाही आहे. सर्वांनी सिंगल फायनल मारले. तर आपल्याकडे आज चान्स आहे डबल फायनल मारायला. आतापर्यंत कुठल्याच टीमने डबल मारले नाही फायनल. तर आपण आज फायनल मारण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि स्वराज चषकवर आपला श्री बापदेव क्रिकेट संघ मारेल नाव कोरण्याचा प्रयत्न करूया आज. चला बघूया, मॅच चालू होईल आपली थोड्या वेळाने. तर आपला पहिला राऊंड आहे श्री अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव वर्सेस श्री बापदेव क्रिकेट संघ मारळ. ज्या विराट कोहली या नावाने ओळखलं जातं, प्रसाद वातारे, याच्यासोबत आपली पहिली मॅच आहे. तर आपण बघूया, खूप मजा येणार आहे मॅच बघायला. पहिलीच मॅच आपली टर्म होणार आहे. तर बघूया, आपण भेटू पुढे. आयोजकांचं मोठं श्रेय आहे या संपूर्ण स्पर्धेमधलं. भागपुडला गेले, पुन्हा त्या कॅप मध्ये शोधलाय, चेंडू चाललाय, दंडन 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 करत सीमारेषच्या फार मिळतात रन 4 चौकार. अजूनही धावेची गरज आहे, एका धावेची गरज आहे, एका धावेची. नो बॉल आहे का? नो बॉल आहे. मॅच संपलाय. फायनल जिंक डीजे सेलिब्रेशन गीत येऊ द्यात. आणि या ठिकाणी सेलिब्रेशन गीत येत आहेत, डान्सही होणार आहेत, मजाही येणार आहेत. क्रिकेटचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आता सध्या घडीला प्राईज सेरेमनी सुरू होईल, तो आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुपर हिट सॉन्ग. किती सीझन होतील मला नाही माहित, पण 5वं सीझन जर कोणाच्या नावावरती असेल ना, तर ते सीझन महाराज संघाच्या नावावरती जाईल. ज्यावेळी भावेश जागडेशी आपण संपर्क साधला त्यावेळी भावेशने म्हटलं होतं की नाही स्पर्धा मला जिंकायची आहेत आणि तो संघ आहे चॅम्पियन वही होता आहे जो सबको हार के रहता आहे. आणि चॅम्पियनचं नाव आहे, टीमचं नाव आहे बापदेव क्रिकेट संघ मारळ. ठरलं स्पर्धेचा स्वराज चषकाचा मानकरी. बापदेव क्रिकेट संघ मारळ स्पर्धेचा चॅम्पियन आहे. चॅम्पियन टीम आपली थोड्याच वेळात आता मॅच चालू होईल. सर्व आपली पोरं चाललेत ग्राउंडवरती, स्टेजच्या तिकडे चाललेत सर्व पोरं. चांगले गोलंदाजी पॉवर मध्ये रोखले. बॅटिंग करणाऱ्या टीमला आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त एकच धावा करतील.
पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल आणि तिसऱ्या बॉल आपण स्टेजवरती आपण जाऊया आता. खेळाडू कक्षासाठी तो स्टेजवरती बांधला, तिकडे आपण वरती जाऊया. श्री राजू बांद्रे साहेब आहेत, त्यांना भेटूया आपण. एमपी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मालिकाचा बहुमान त्यांनी पटकावला. पहिला बॉल रोचा धक्का क्लिक केलाय. आउट साइड पास तीन आउट आहे. आला इथे वेगळा क्लासिकल फटका. या पुरस्कृत केले चषक त्यांचं देखील राष्ट्रपती सहर्ष स्वागत. श्री संतोष दोपटे साहेब आपले खास मित्र संतोष दोपटे साहेब. कॅप्टन आपल्याला टॉस साठी उपस्थित झाला. टॉस विन आहे ना. आपण आयुष्यात पाहतो आयुष्याबद्दल आपण काय म्हणतो. आपण बाळासाहेबांचा सन्मान या ठिकाणी करूया. समोर या अगोदर देखील खेळ आणि 2024च्या फायनलमध्ये देखील ही लढत झाली होती. त्यामुळे मॅच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मानसिक आपला अवघडच असेल. आपण फोटोग्राफर आपल्या टीमसाठी फोटो काढण्यासाठी आले. ते फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी आयोजक लॉस टाकतात त्यावेळेला प्रत्येक संघ आग्रह करतो की आम्हाला इथं संधी द्या आणि ती संधी ज्यावेळेला आयोजक आपल्याला देतात त्यावेळेला आपण टाइम साठी आम्हाला कॉपरेट आपले फोटोग्राफर आपल्या टीमसाठी फोटो काढण्यासाठी आले. पहिलं षटक संपल्या. पहिल्या षटका अखेर राजूला स्कोरर कोणतरी पाठवा प्लीज. पहिलाच बॉल कोणतच निघालाय. समोर आहे प्रसाद. ऑन साइडला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये बॉल अडवलं गेलंय. एकच धावेल आणि एका धावेने अष्टविनायक सायगाव आपला धावच सिंगल रन आलेले आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत अंकित. प्रसादांच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती धाव. दुसरा बॉल बॅकफुटला गेले. बॉल हवेमध्ये केला. पॉइंट बीट. जोपर्यंत मागे जातील बॉल अडवतील. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का? येस डेफिनेटली. तिसरा धावेचा अटेम्प्ट ही सक्सेसफुल. संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू आणि नावापुढे नेहमी उपमा लावली जाते सायगावचा विराट कोहली आणि तो आहे स्ट्राईक एंडला. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चालला. बीट करून क्षेत्ररक्षकाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसादच्या बॅटमधून 4 रन. खेळाडू प्रसाद बतारे ऑन द स्ट्राईक एंड. अंकित निघालाय पुढचा बॉल घेऊन. लोअर फुटबॉल होता. गुडघा टेकवला. बॉल आसमान दाखवला. बॉल फॉरवर्ड मिड विकेटच्या बाहेर. सीमा रेखा पार आलाय. भरपूर समाचार. अंकितच्या अगेन्स्ट मागच्या बॉलवरती ठोकला षटकार. यावेळी आडवा बॅटने अक्रॉस आले. आणखी एक बॉल हवेमध्ये फॉरवर्ड मिड विकेटच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून आणखी एक बॅक टू बॅक. बॉक्स मध्ये पाठवा. आपल्याला चेसिंग करायचे 73 रन्स मारले. आपण स्पर्धा पार करतोय. आपल्याला चेसिंग करायचे 73 3 ओव्हरला.
बघूया आता काय होतं मैदानात मध्ये. पहिलाच बॉल प्रज्ञेश लॉक करण्याचा प्रयत्न गणेश प्रॉपर झालाय. थ्रो केलाय प्रसादने. नॉन स्ट्राईक एंडला मोठे फटके घ्यावे लागतील. स्ट्राईकला मुकेश. बॉलर तयार प्रज्ञेश. तो बॅटर पासून 26 बॅटर पासून दोन ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे टीम मध्ये. त्याने बॉल फील्ड केलाय. थ्रो केलाय. लिंक कशी आहे अंतर बसला म्हणावं लागेल. टीमची 2000 फलंदाजी पाहायला मिळाली बॅटर प्रसादच्या माध्यमातून. व चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. त्याला बीट करून बॉल चाललाय. 1 पाऊंड सीमारेषेवर आला इथे. पहिला चौकार या दुसऱ्या डावातील. दोन फिल्डर. नेक्स्ट बॉल प्रज्ञेश. व चांगला फटका लॉक केलाय ऑन साइडला. बॉल सीमारेषेबाहेर आला इथे. षटकार समीरच्या बॅट मधून बेधडक कडक. नेक्स्ट बॉल प्रज्ञेश. ऑन साइडला खेळलाय. बॉल त्याच्या आधीच बॅटर शफल होता. बॉलरने ओळखलं होतं आणि आज ठळक अक्षरामध्ये देखील पाहायला मिळते जर्सीवर विराट. लॉक करायचा प्रयत्न. मिस टार्मिंग स्ट्रोक. विकेट कीपर जेट टीमला पूर्णपणे मॅच मध्ये साईगाव संघ पाड जड आहे. बॉडी लँग्वेज पूर्ण सांगूच होते. पहिला बॉलचा सामना त्याच्या विरोधात यशस्वी गोलंदाज प्रसाद. व नंबर 1 ऑन साइडला खेळलाय. पीटर आहे तिथे. व चांगलं स्टॉप केलंय. आपल्या टीम साठी 3 धावा सेव्ह केलेत. चांगलं सेव्ह ओव्हर द विकेटने गोलंदाजी. समोर बॅटर मुकेश सलामीवीर. हो चांगला बॉल लेग कटर. हलकासा टर्न झालाय. डॉट बॉल आणि त्या टार्गेट पुढे थोडस ना मागे पडल्या. हो मिस टार्मिंग स्ट्रोक. स्वतः विकेट गोलंदाज गेलाय आणि पॉइंट अंडो गोलंदाज बाद. दुसरा धक्का इथे बसलाय. वो चांगला फटका स्ट्रेट खेळलाय. फिल्डर नाहीये तिथे. गॅप मध्ये खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेवर विकेटने. पोस्ट ओव्हरवर हलकासा टर्न केलाय. अगदी ह्या चषकाची आपण वर्षभर सर्वजण वाट बघत असतो. खूप मोठी स्पर्धा असते ही आपल्यासाठी आणि आज आपण हरलो आहेत पण खूप बेकार वाटतंय. पण ठीक आहे. क्रिकेट हा गेम आहे. कधी फायनलला जातो तर कधी पहिल्या राऊंडला पण बाहेर पडतो. काय हरकत नाही. बघूया आपण नेक्स्ट टाइम पुन्हा प्रयत्न करू. कोण बॉलर चालले नाही. तिन्ही पण बॉलरला मारले जास्त रन्स. खूप रन्स जास्त गेले होते. पहिल्याच राऊंडला आपण हरलो. लाईव्ह मॅच होत्या. डिस्क्रिप्शनला लिंक देतो. लिंक तिथे मॅच आपल्याला बघायला भेटेल. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आता. तोपर्यंत बाय बाय. यांची ज्येष्ठ कन्या आशिकी 6/5/2024 दुपारी 12 वाजून 8 मिनिटाचा शुभमुहूर्त आहे. तर सर्वांना आमंत्रण आहे आणि हळद 6 तारखेला आहे आणि आपल्या साखरपुड्यापासून आमंत्रण